हरी ओम श्री स्वामी समर्थ. एकदा एक वर्ष पावसाअभावी सगळीकडे पाण्याचा दुष्काळ पडला. लोकांनी अनुष्ठानं, पर्जन्य सूक्त, शिवाभिषेक सगळं काही केलं, पण पाऊस काही पडायला तयार नाही. स्वामींची स्वारी फिरत फिरत जेहूर गावी आली. तिथे काशी विश्वेश्वराचं जागृत स्थान आहे बरं. तिथे संततधार सुरू होती शिवपिंडीवर. मग स्वामी पुढे सेवेकऱ्यांसह वळसंग गावी गेले. तिथे सुद्धा अनुष्ठान चाललं होतं. गावकऱ्यांनी स्वामींचं स्वागत केलं, त्यांना शिवमंदिरामध्ये नेलं. हात जोडून कळवळून गावकरी महाराजांना विचारायला लागले, स्वामी महाराज, पाऊस केव्हा पडेल हो? स्वामी काही बोलले नाहीत बरं. ते लगेचच गाभाऱ्यामध्ये गेले. तिथे शिवपिंडी होती, गणपतीची मूर्ती होती आणि अजून बऱ्याच काही मूर्त्या होत्या. स्वामी म्हणाले, पाऊस का पाडत नाही तो? तुम्हाला काय हरभरे पाहिजेत की काय? आणि असं म्हणत स्वामींनी मुठीनी हरभरे देवांच्या अंगावरती फेकले आणि तडक तिथून निघाले. ते धर्मशाळेमध्ये येऊनच बसले की. पण आता स्वामींशी बोलायला कोणीही धजेना बरं. असाच साधारण अर्धा तास निघून गेला आणि अचानकपणे प्रचंड वारा सुटला. मोठे ढग जमा झाले, गडगडाट झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला हो. सलग 3 दिवस पाऊस पडत होता. सगळे लोक आनंदून गेले. आजूबाजूच्या गावचे लोक सुद्धा स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आले आणि मग सर्वांनी मिळून स्वामी पूजन केलं, स्वामींची आरती केली आणि सगळेजण प्रार्थना करायला लागले, हे सच्चिदानंद, हे विश्वपती, हे करुणासागर, हरभऱ्याचं निमित्त करून पुष्कळ वृष्टी करवलीत आपण. दुष्काळ जाऊन सुकाळ केला आपण. सद्गुरुदेवा, महान कृपा केलीत आमच्यावर. धन्य धन्य झालो आम्ही. आणि मग प्रसन्नतेने स्वामींनी सर्वांना आशीर्वाद दिला. मग काय हो, त्या वर्षी स्वामींच्या कृपा आशीर्वादाने उत्तम पिकं आली की हो.